नमस्कार नमस्कार नमस्कार. पार्ले बेक्समिथ मारी प्रस्तुत कानाला खडा को पॉवर्ड बाय वॅसलीन स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू या कार्यक्रमात मी संजय मोने तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. काय आहे, एखादा डॉक्टरचा मुलगा जो डॉक्टर होतो किंवा गायकाचा मुलगा गायक होतो किंवा वकिलाचा मुलगा वकील होतो तेव्हा आपण नेहमी असं म्हणतो त्यांचं काय बाबा घरातच परंपरा आहे. पण घरात परंपरा आहे म्हणजे नवीन पिढीचं काम सोपं झालेलं असतंच असं नाही ना. काय करायचे ते कष्ट त्या प्रत्येकाला करावेच लागतात. शिवाय घरात भली मोठी परंपरा असूनही पुढच्या पिढीला काहीही न करता आल्याची उदाहरणे आपल्या आजूबाजूला आहेत. हे सांगण्यामागचं कारण असं आहे की आजच्या आपल्या पाहुणीला कलेचा वारसा आई वडिलांकडून मिळाला होता. पण कौतुक या गोष्टीचं की तिने हा वारसा फक्त जपला असं नाही किंवा फक्त पुढे चालवला असं नाही तर त्याची व्याप्ती मोठी केली. त्यांच्या आजवरच्या जवळपास 30 वर्षांच्या कारकिर्दीत हिंदी मराठी भाषेत नाटक सिनेमा मालिका या सगळ्यातून स्वतःच्या कामाचा प्रभाव पडला. आपल्या मुलांसमोर आदर्श ठेवून त्यांनाही योग्य पद्धतीनेच या क्षेत्राची ओळख करून दिली. अशी ही अभिनेत्री आजची पाहुणी आहे प्रिया बेर्डे. कानाला खडा लावाया, कानाला खडा लावाया, आल्या आज प्रिया बेर्डे आल्या, आल्या आज प्रिया बेर्डे आल्या. हिंदी मराठीत ज्या गाजल्या, हिंदी मराठीत ज्या गाजल्या, आल्या आज प्रिया बेर्डे आल्या, आल्या आज प्रिया बेर्डे आल्या. थँक्यू सो मच. थँक्यू. कसं काय वाटलं? झकास. एकदम झकास. कारण मी आतापर्यंत सगळे एपिसोड्स बघितले आणि प्रत्येकावर जे गाणं करता तुम्ही ते खूप छान असतं आणि बरोबर ते मीटरमध्ये बसवता ह्याचं मला खूप जास्त कौतुक आहे आणि खूप छान. व्हेरी नाईस. सुरुवात कशी झाली या 30 वर्षाच्या कारकिर्दीची? 30 नाही 38 वर्ष. बापरे, 38 वर्ष. वयाच्या मला वाटतं 12व्या वर्षी 1982 साली मी पहिला चित्रपट केला बंदीवान मी या संसारी. अशा काळेच्या लहानपणाचा रोल केला होता मी. माझ्या वडिलांनीच ती फिल्म डिरेक्ट केली होती. त्याच्या आधी वयाच्या 8व्या वर्षापासून मी डबिंग आर्टिस्ट म्हणून काम करते. सगळे लहान मुलांची डबिंग्स मी करायची. माझ्या वडिलांच्या फिल्म्स होत्या, आणखीन कोण त्यांचे मित्र वगैरे त्यांच्या फिल्म्समध्ये पण डबिंग लहान मुलांचे मी करायची. त्याच्यानंतर माया जाधव बरोबर मी म्हणजे माझी मामी तिच्याबरोबर राहून राहून मी डान्स शिकले किंवा डान्स बघून बघून तिचा शिकले. मग माझी पहिली सिरियल होती 13 पन्ने. तुमची आई सुद्धा अभिनेत्री? माझी आई अभिनेत्री, माझे वडील डिरेक्टर अरुण कर्नाटकी, माझी आई लता अरुण, माझे सख्खे आजोबा वासुदेवराव कर्नाटकी जे साऊथमध्ये कॅमेरामन होते, ज्यांनी शिवाजी गणेशन, जेमिनी गणेशन, अंजली देवी वगैरे तेव्हा जे साऊथचे जे सुपरस्टार्स होते त्यांच्याबरोबर कामं केली होती. तर ते कॅमेरामन होते. त्यांचे सख्खे बंधू मास्टर विनायक, नंदा बेबी नंदा, ज्या बेबी नंदा म्हणून ओळखलं जायचं, नंदा आंटी म्हणजे माझी सख्खी चुलत आत्या, भालजी पेंढारकर माझे आजोबा, व्ही शांताराम माझे आजोबा, हे सगळं मावस चुलत घराणं आमचं आहे कर्नाटकी. त्यामुळे तो कलेचा वारसा माझ्यापर्यंत एवढ्यातच मिळून जवळ 200-300 फिल्म झाल्या ना. पण मला एक आनंद आहे या गोष्टीचा. मी ना कधीच म्हणजे मी हे सगळं आत्ता मला सांगायला खूप मजा येते कारण आता एक थोडंफार मी कुठेतरी नाव कमवलं आहे. ह्याच्या आधी मी कधीच या गोष्टींचा आधार घेऊन लोकांकडे कामं नाही मागितली किंवा मी ह्यांची मुलगी आहे किंवा मी ह्यांची नात आहे असं म्हणून मी कधीच कुणाकडे काम नाही मागितलं. जे काय मिळालं ना मला संजय थोडकं ते मला माझ्या टॅलेंटवर आणि माझ्याकडे काय थोड्याफार जी माझ्या कला आहे माझ्याकडे त्याच्यावरती मला जे मिळालेलं आहे. आता पण या डबिंगकडे. डबिंग म्हणजे आता असं होतं की डबिंग म्हणजे ज्याला आपण ध्वनीरोपण असं म्हणू मराठी, तर त्याच्यामध्ये लोक फक्त डबिंग करून पैसे कमवू शकतात, त्यांचा चरितार्थ चालवतात. त्या काळात तसं नव्हतं. पण मग तू डबिंग म्हणजे कोणाचं डबिंग करायची? त्यावेळेला ना लहान मुलांचे कधी कधी ओरडण्याचे आवाज असतात. मी अगदी म्हणजे वयाच्या 16-17 वर्षापर्यंत पण लहान मुलांचे काही डबिंग केलेले आहेत. म्हणजे अगदी त्यांचा लहान मुलांचा अगदी छोटा आवाज काढून म्हणजे आता माझा आवाज म्हणजे ठीक आहे ना, पण नाही समजते, पण तेव्हा मी ते केलेलं आहे. आणि माझ्या वडिलांच्या खूप साऱ्या फिल्म्स असायच्या. किंवा कसे बोलायचे माहिती, कसे बोलतात लहान मुलं? पप्पा पप्पा मला की नाही तुम्ही खाऊ आणाल का? मला नाही, मला हवं आत्ताच, मला द्या ना आत्ता.
असं अशा टाईपचं वगैरे काय काय असायचं. आई पण अभिनेत्री होती, बाबा आपले दिग्दर्शक होते तुझे. घरामध्ये इतकं सगळं तू सांगितलं असं आहे. तर शक्यतो असं होतं की कलाकारांच्या मुलांची ही नेहमीची समस्या असते की इतरांचे आई वडील जे नोकरी करतात, स्वतःचा व्यवसाय करतात, त्यांना एक ठरलेली वेळ असते, ते त्यांच्याबरोबर असतात नेहमी, आणि मग आपल्याला ते मिळत नाहीत. त्याला त्यांच्या व्यवसायामुळे मान्य मला. आणि मला माझे आई वडील खूपच कमी प्रमाणात मिळालेत. माझं मॅक्झिमम म्हणजे माझं सगळं जवळपास बालपण मी माझ्या आजीबरोबर घालवलेलं आहे. माझ्या आईची आई, तिने माझा सांभाळ केला. ती पण ॲक्ट्रेस होती, सुलोचनाबाई काळे. माझ्या आईची आई पण ॲक्ट्रेस होती. म्हणजे कमलाबाई गोखलेंच्या नंतरची जी जनरेशन होती ती जनरेशन माझ्या आजीची. मग त्यांनी छोटा गंधर्व वगैरे यांच्याबरोबर कामं केलेली होती. आणि तिने माझा सांभाळ केला. आणि त्याच्या व्यतिरिक्त माया जाधव आणि शहाजी काळे म्हणजे जी माझी मामी आहे तिच्याबरोबर मी मॅक्झिमम राहिले. त्यामुळे आई वडिलांचा सहवास मला मिळाला. पण जो एक तू म्हणतोयस तसा की आणि तेव्हा तर नाटकाचे दौरे म्हणजे 25-25, 30-30 दिवस कोकण, गोवा दौरा वगैरे असायचा. त्यामुळे माझी आई मला फार फार मिळायची नाही. म्हणजे शाळेत सुद्धा प्रत्येकाच्या आया यायच्या न्यायला मुलांना शाळा सुटल्यानंतर. माझं असं काहीच नसायचं. म्हणजे मी कधी कधी एकटी जायची किंवा माझी आजी यायची. मग माझी आजी माझ्याबरोबर शेवटपर्यंत राहिली. म्हणजे मी हिरोईन झाले, माझ्याबरोबर शूटिंग्स ना वगैरे माझी आजीच माझ्याबरोबर असायची. माझी मम्मी नसायची फार माझ्या. मग त्या बालपणात काही कानाला खडे लावलेस की नाही? नाही, मी ना खूप गुड गर्ल होते तशी. कारण ना तशी आमची परिस्थिती फार अशी काही श्रीमंत आणि काय अगदी फार वाहत नव्हती काही पैशाची नदी आमच्या घरामध्ये. त्यामुळे सगळं सांभाळून कुठेही उतमात न करता कसं आयुष्य जगायचं. आणि माझ्या काही वॉन्ट्सच नव्हत्या संजय, की मुलींचं एक आता खूप बघते मी किंवा माझी मुलंसुद्धा की आपल्याला हे पाहिजे ते पाहिजे. एक असतं प्रत्येकाचं. कसं जनरेशन बदललं आहे, काळ बदलला आहे. पण त्या काळात मी तशी नव्हते. त्यामुळे मला ना त्या वेळेचं आणखीन त्या परिस्थितीचं भान नेहमीच होतं. त्यामुळे असं कानाला खडे लावण्यासारखं काही घडलं नाही. हां, म्हणजे माझ्या बाबतीत कोणी कानाला खडे लावले असतील तर मग ते मी गुंड होते लहानपणापासून आणि अजूनही आहे. मारामाऱ्या करणं, मुलांना धरून मारणं, मुलींची छेड काढली की त्यांना ठोकणं धरून, डस्टर फेकून मारणं, ह्या सगळ्या अशा गोष्टी मी आता तू म्हणालीस मी गुड गर्ल होते, आता म्हणालीस हा म्हणजे गुंड होते. गुड गर्ल म्हणजे माझ्या आई वडिलांसाठी होते. म्हणजे आई वडिलांना कधीच त्रास नाही दिला. पण दुसरी बाजूला मी कुठल्या अन्याय वगैरे सहन करण्याच्या भानगडीत नाही पडणार. कुणी येऊन त्या छेड काढले आणि मी ऐकून घेईन आणि बघत बसेन, हे माझ्याकडून नाही होणार. मग तिथे ठोशाला ठोसा. मग असा नेचर होता. मग एवढ्यात कधी डस्टर फेकून मारलाय त्याला? नाही. आता एवढ्यामध्ये मी आता एक केस केली होती ना, 1-1.5 वर्ष झाली. एका फिल्म बघायला गेलेले असताना मी बसले होते. मी माझ्याजवळ स्वानंदी होती आणि एक माणूस दारू पिऊन असा त्या बाजूच्या सीटवर बसला होता. मध्ये एक सीट रिकामी होती आणि तो मला असं करायला लागला. असं इथपर्यंत हात आला ना, उठल्याची तुडवायला सुरुवात केली. त्याला तुडवत त्याला बाहेर नेला. तिथे त्याला मारला. म्हणजे हात, पाय आणि तोंड हे तिन्ही गोष्टी व्यवस्थित चालू होत्या. आणि मी त्यांना खूप मारलं. त्याच्यानंतर त्याला पोलिसांकडे घेऊन गेले आणि मग ते असं बरंच काय काय झालं. मग त्या प्रकरणामध्ये समाज माध्यमातून ट्रोलिंग वगैरे झालं. ते काय आजकाल ट्रोल होणं हे काही फार मला असं वाटतं की प्रत्येकालाच केलं जातं. चांगल्या गोष्टीलाही करतात. काय म्हणणं काय होतं मी त्यांचं ट्रोलिंग करणाऱ्यांचं? बेसिकली मला असं वाटतं की ट्रोलिंग झालं की नाही मला माझ्या कानापर्यंत आलं नाही. पण मला असं खूप वाटलं की मीडियाने ना असं दाखवलं की माझा विनयभंग झाला. पण माझा विनयभंग व्हायच्या आधी म्हणजे त्यांनी हे नाही सांगितलं की मी तो विनयभंग कसा मोडून काढला. मला ना ह्या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटलं की अरे माझा विनयभंग नाही झाला. तो विनयभंग करत असतानाच त्याला मी ठेचला, म्हणजे करायचा प्रयत्न करत असताना. आणि ते खूप मीडियाने दाखवलं गेलं की अरे प्रिया बेडनचा विनयभंग झाला आणि मग त्यांनी असं झालं तसं झालं. मग त्यांना सांगितलं की माझा विनयभंग झाला नाही, तो प्रयत्न करत होता आणि तिथे मी त्याला मारला की परत त्याची तशी हिंमतच होता कामा नये. तर मी असं म्हणेन की माझ्या बाबतीत त्याने कानाला खडा लावला असेल की परत कुठल्या बाईला असं तो करणार नाही. काही दिवसांपूर्वी तसं एक मी टू नावाचा एक प्रकार खूप गाजला म्हणापेक्षा गाजवला गेला. जरुरीपेक्षा जास्त त्याची प्रसिद्धी दिली गेली. चांगला वाईट वेगळं, पण या एकंदरीत ते जे काही घडलं याबद्दल या क्षेत्रामध्ये घडतं की नाही असं नाही म्हणता येणार. घडत असेलही घडत नसेल नाही. पहिली गोष्ट माझा पहिला प्रश्न आहे की कुठे घडत नाही. आपली फिल्म इंडस्ट्री ना एवढी सिक्युअर आहे की इथे जे करतात ना ते दिसतं. बाहेर काही गोष्टी आपल्याला कळतच नाही.
बंद ऑफिसच्या त्या खोलीमध्ये काय घडतं हे आपल्याला माहीत पण नसतं. इथे आपण बोलतो म्हणजे इथल्या लोकांमध्ये खूप हिंमत आहे. म्हणजे भले त्यांना ट्रोल करत असतील किंवा काही बोलत आम्ही शिव्या खात असू, पण ती बोलायची हिंमत आपल्यामध्ये आहे आणि आपली फिल्म इंडस्ट्री जास्त सिक्युअर आहे असं मला वाटतं की इथे कुणी तुम्हाला टेकन फॉर ग्रांटेड नाही घेऊ शकत. तुम्ही खूप सिक्युअर आहात असं मला वाटतं. एक गोष्ट मला बरी वाटते की बहुतेक वेळेला बोलण्यामध्ये असं ते की कलाक्षेत्र हे बदनाम आहे. आज मी पहिल्यांदा कोणाकडे तर ऐकतो की कलाक्षेत्र हे फार सुरक्षित आहे. आहे सुरक्षितच आहे सुरक्षित. नाहीतर माझी आज 4थी जनरेशन म्हणजे मी 3री जनरेशन आणि माझा अभिनय आणि माझी स्वानंदी आज 4थी जनरेशन या फिल्ममध्ये नसती. या फिल्म नसते खरंच. ज्या जनरेशनबद्दल आता तू बोलत होतीस ती जनरेशन अख्खी तुझ्या घरातच आहे की नाही का. एक हिरो आहे आणि एक तुझी मुलगी आहे ती या क्षेत्रात आहे. हो. आपण तिला बोलूया ना. हाक मार बरं. सानू तू आता येताना अशी इतकी आलीस ना की मला एकदम पटकन 2 ओळी आठवल्या अशा की स्वानू तिन्ही जगाची आई विना बिचारी. नाही ॲक्च्युली हा माझा फर्स्ट ऑफिशियल असा इंटरव्ह्यू आहे. सो थोडंफार नर्वस आहे पण इट्स व्हेरी एक्साइटिंग राईट नाउ. 5वी जनरेशन आहे ना मग काय. तरी माझा ॲक्च्युली कधी ह्या इंडस्ट्रीमध्ये यायचा प्लॅन नव्हता. लाईक आय डिफरंट प्लॅन्स. मला ट्रॅव्हल अँड टुरिझम काय व्हायचं होतं काय तुला. मला ट्रॅव्हलर असं कनेक्ट लाईक ट्रॅव्हल जर्नलिझममध्ये मला जायचं होतं म्हणून मी लँग्वेजेस पण असं शिकते. सो पण नंतर मी जी आता एक फिल्म केली रिस्पेक्ट म्हणून येते ती खूप डिफरंट सब्जेक्ट आहे. लाईक वुमन एम्पॉवरमेंटवर तुम्ही ते म्हणजे आम्ही जास्त फोकस केलं आहे. सो त्यामुळे मम्मा बोलली कारण नंतर तू मला येऊन ब्लेम नको करूस की मी तुला कधी एक्सपिरियन्स करू दिलं नाही इंडस्ट्रीमध्ये काय आहे. म्हणजे मी तुला बोलते म्हणून तू जा. सो म्हणलं ठीक आहे. सो मी आय डिड 1 फिल्म आणि त्यानंतर मग 2nd फिल्म अजून एक मला ऑफर झाली. म्हणलं दुसरा सब्जेक्ट आहे लेट्स डू इट. तुला लहानपणापासून संपूर्ण हॉस्टेलवरतीच तरी पण आई इज अ रोल मॉडेल. येस डेफिनेटली. तरी पण काहीतरी नावडती गोष्ट असते ना आईच्या बाबतीतली. हो आहेच. सो माझे 12वीचे परीक्षा चाललेले बोथ चाललेले आणि मम्मा नुकती शूटवरनं आलेली. सो उद्या माझा पेपर आणि आज आली. तर मॅडम मेजर OCD आहेत. म्हणजे तिचा स्विच आहे OCDचा. म्हणजे तो आता घाण दिसलं ना की बसून राहील नाही तर ती अख्खं घर साफ करेल. सो आली घरात आणि घर बघितलं. ठीक आहे म्हणजे ती एवढ्याशा गोष्टी काढत्या घाण असलं की पण तेव्हा त्यांनी काही काढलं नाही. गेली. मग दुसऱ्या दिवशी मी पेपरला गेले आणि हे लोक काहीतरी काम करत होते मम्मा आणि दादा आणि नुकतेच जेवलेले हे लोक. सो मम्माने दादाला कामाला लावलं. मम्मा बोलली दादा बोला की 2 मिनटं थांब मी जेवलोय आता मी करतो काम. तर आईने सांगितलंय ते लगेच करायला पाहिजे हो की नाही. म्हणजे आपण थोडासा जरी वेळ घेतला की ही स्वतः कामं करते. सो मग नंतर मी संध्याकाळी मग मम्मीनेच सगळं काम केलं. मग मी संध्याकाळी घरी आले. मग मी तशीच अभ्यास करत बसत होते आणि दादा आला समोर आणि मी दोघं बोलत बसलो. ही थोड्यात बाहेर आली. उद्यापासून पेईंग गेस्ट म्हणून राहायचं. दुसरीकडे जायचं माझ्या घरात राहायचं नाही. आणि ती इतकी चिडलेली कामं घराची येत नाही निघून जायचं. सो तेव्हापासून मी कानाला खडा लावलाय की तिने सांगितलं कामं करायची नाहीतर घर बघायला लागायचं. अजून काही किस्सा सांगेल तिचा. आम्ही दोघी फिल्मला गेलेलो आणि मी ना 1 मिनिट मी थोडीशी अपसेंट माइंडेड पण आहे. थोडीशी मी माणसं पुण्याला नेणार होतीस आम्हाला. आता आमच्याकडे एक भांड आहे त्याच्यात मी जमून ठेवतो ते सांगते ना. मी माझं थोडंसं सांगते. मी थोडीशी अपसेंट माइंडेड आहे. थोडीशी विसराळू आहे. मी माणसं विसरते. कदाचित मला काही माणसं ती असं म्हणून मी त्यांच्याशी बोलायला जाते. असे खूप गोष्टी आणि खूप घोळ घालते. कधी कधी मला तसं वाटतं की अरे यार प्रिया सुधार कधी कानाला खडा लावणार आहेस. पण ते होत नाही आणि माहीत नाही मी काय माझ्या हातून असं होतं आणि त्याच्यामधून असंख्य किस्से घडतात. आता तू सांग तुला काय सांगायचं. सो आम्ही फिल्मला गेल्यावरच असे किस्से घडतात. सो तिथे ना तिकीट्स 2 असं एवढं बोर्डमध्ये येतं आणि स्क्रीन नंबरवर छोटंसं असतं. तर मला वाटलं स्क्रीन 2 आहे म्हणून आम्ही घुसलो आणि एकतर आम्ही ऑलरेडी 15 मिनटं पिक्चरला लेट होतो. सो आम्ही आत गेलो आणि ना आमच्या सीटवर होतं
हां पिक्चर सुरू होतं आणि आम्ही आमच्या सीटवरचं आमची 8 आणि 9 होती, तर त्याच्यावर कपल बसलेला आणि एका सीटवर त्याच्या मुलाला झोपवलेलं. सो आम्ही बोललो की ही आमची सीट आहेत आणि मिडल ऑफ द सीट गँगवे आणि आम्ही उभे होत. नंतर मी बसलो आणि सांगितलं की ही आमची सीट आहे, तुमची नाही आहे. सो त्याचं शो टायमिंग वॉज 3:25 आणि आमचं होतं 5:45 काहीतरी. आणि मग मला रिअलाइज झालं अच्छा आपण चुकीच्या स्क्रीनमध्ये घुसलो आहे. सो मी मम्मीला सांगते चल ही नहीं आपका शो खतम हो गया, हम लोग का शो है, आप जाइए यहाँ से. ती त्यांच्या थिएटरमध्ये त्यांच्याशी भांडते. मी मम्मीला म्हटलं चल चल, तिला सांगितलं, ती मला थिएटरमधून बाहेर येता मारत बसलेली. मी बाहेर आलो त्यापासून मी कानाला खडा लावला की समवन हॅज टू बी म्हणजे प्रेझेंट. एवढं ॲब्सेंट माइंडेड राहून नाही चालत. म्हणजे ॲब्सेंट माइंडेड किंवा एक काय म्हणजे डोक्यात काय चाललेलं असं माहीत नाही. माझ्या अभिनय म्हणजे लक्ष्मीकांत गेल्यानंतरचा पहिला बड्डे अभिनयचा. आम्ही खूप मोठे बड्डे करायचो, मोठ्या पार्ट्याज असायच्या. तेव्हा अभिनय म्हणाला मम्मा आपले बड्डे आता. मी म्हटलं आपण जाऊया. मग तेव्हा इनॉर्बिट नुकतंच झालेलं होतं मालाडचं. मग मी सगळ्या आमच्या पुतण्यांना वगैरे घेऊन सगळ्यांना मी तिथे गेले. केक शॉपमध्ये गेले आणि त्यांनी मला ओळखलं, तुम्ही प्रिया अरुणा वगैरे. म्हटलं हो हो वगैरे असं झालं. तर मुलाचं मी म्हटलं केक रेडी करून ठेवा, मुलाचं नाव अभिनय आहे. म्हटलं ठीक आहे. मग म्हटलं मी ह्यांना जाऊन बसवून येते, तोपर्यंत तुम्ही केक रेडी करून ठेवा. मी जाऊन आले तर त्यांनी माझ्या पुढे कागद आणि पेन दिलं. तर मी विथ लव प्रिया अरुण. त्यांनी असं बघितलं, मॅडम मराठीचं प्रेम प्रिया अरुण. मॅडम मुलाचं नाव अभिनय आहे ना. नसतं, असं नसतं, हे फक्त माझ्याच बाबतीमध्ये घडतं. दुसऱ्यांदा बरं तू मला सांग, गाडीचे 2 टायर कधी कुणाचे चोरी होतात का रे? माझ्या झालेत. नवीन गाडीचे 2 टायर रात्री 1:45 वाजता. मी बरं मला एकटी राहायची, मी ही 2 हॉस्टेलला असायचे. काय करायचं, चल आपण 10:30च्या पिक्चरला जाऊ. मोठी पराक्रमी बाई 10:30च्या पिक्चरला जाऊन बसली आपली इन्फिनिटीला अंधेरीच्या. बरं संडे होता त्यामुळे पार्किंग आतमध्ये मला मिळालं नाही म्हणून रस्त्यावर गाडी लावली. आले 2 वाजता. बरं माझ्याबरोबर माझी मैत्रीण होती मेघा धाडे, ती तिच्या एका फ्रेंडबरोबर आली होती आणि आम्ही तिघं मग अरे तू कशी वगैरे असं म्हणून आम्ही पिक्चर वगैरे एकत्र बसलं, बघितलं आणि बाहेर आले. ती तिची गाडी घेऊन अशी पुढे जाऊन अशी टर्न होत होती. मी बसले, गाडीत गेअर टाकला, गाडी पुढेच जात नाहीये. गाडी का पुढे जात नाहीये? तर मी उतरून बघते, बहुतेक पोलिसांनी जॅमर वगैरे लावला असेल असं मला वाटलं म्हणून मी बघते तर काही नाही. या बाजूला त्या बाजूला बघते तर अक्षरशः 2 टायर काढून दिलेले होते आणि डिवायडरच्या त्या दगडांवरती गाडी प्रॉपर ठेवलेली होती की मला कळलंच नाही की टायर नाही आहेत गाडीला. बरं मग ती मेघा तो पण तशी आली, प्रिया ते तू काय करतेस उतरून? म्हटलं अगं टायरच नाही आहेत दोन्ही, गेले कुठे? अगं बाई ते गर्दुल्यांनी चोरले. बरं काय स्टेपनी आहे माझ्याकडे पण दुसऱ्या टायरचं काय करायचं? मग तिची सँट्रो, तिचा सँट्रोचा एवढासा टायर, त्याची स्टेपनी तिथे लावली पाठीमागे, माझी गाडी अशी. विचित्र किस्से माझ्या बाबतीमध्ये घडतात. का घडतात मला माहिती नाही पण घडतात. बहुतेक असं झालं असेल, कोणाचा तरी संसार मोडकळीला आला असेल म्हणून त्यांनी चांगली चाकं जेव्हा अभिनयाचा प्रवास जेव्हा सुरू झाला तुझा, तेव्हा त्या काळामध्ये सगळ्यात लोकप्रिय असलेल्या अभिनेत्याबरोबर तुझं लग्न झालं, तुम्ही एकत्र काम केलं. त्याची सुरुवात कशी काय झाली? एकतर खूप लक्ष्मीकांतचं येणं जाणं मम्मीबरोबर नाटकांमधून कामं केल्यामुळे होतं. मी त्यांना थोडीफार ओळखत होते कारण इच्छा माझी पुरी करा जेव्हा ते करणार होते तेव्हा त्यांनी मला पहिल्यांदा विचारलं होतं की तू करशील का. तेव्हा मी होते 9th स्टँडर्डला. धूमधडाका पण जेव्हा झालं तेव्हाही मला महेश कोठारेंनी विचारला, तेव्हा पण मी 9th स्टँडर्डला होते. त्यामुळे असं शाळेत असल्यापासूनच मला ती विचारणं चालू होती कारण मी एक बरी डान्सर होते. त्या काळामध्ये त्यातल्या त्यात लावणी डान्सर त्यावेळेला नव्हत्या किंवा एक ग्रामीण बाज असलेली हिरोईन त्यावेळेला तेवढ्या नव्हत्या. ग्रामीण बाज असलेली त्यांना हिरोईन हवी होती. त्यासाठी मला महेश कोठारेंनी विचारलं, लक्ष्मीकांतनी विचारलं, पण माझ्या शाळेच्या ह्याच्यामुळे मला ते करता आलं नाही. त्याच्यानंतर आम्ही यांचा हसवण्याचा धंदा नावाची एक सिरियल मला आली
ती व्ही रवींद्र म्हणून जे डिरेक्टर होते त्यांची ती सिरियल होती. मग ती पहिली सिरियल त्यांच्याबरोबर मी केली. सिनेमा दिग्दर्शक होते ना ते, झुंज नावाचा सिनेमा झुंज नावाचा सिनेमा त्यांनी डिरेक्ट केला होता, बरोबर. तर ती सिरियल मी त्यांच्याबरोबर केली. त्यांच्यानंतर मग गिरीश घाणेकरांनी रंगत संगतसाठी मला विचारलं, पण माझी पहिली फिल्म रिलीज झाली अशी ही बनवा बनवी. हो, अच्छा, ती पहिला सिनेमा. हां, म्हणजे रंगत संगतचं शूटिंग सुरू झालं, सगळं झालं, त्याच्यानंतर मला लगेच बनवा बनवी मिळाला, नशीबवान, थरथराट, पटापट 4-5 फिल्म्स मिळाल्या. त्याच्यानंतर प्रवास सुरू झाला. मग तेव्हा आमचं अफेअर वगैरे असं काही नव्हतं, कारण रुही खूप मीची चांगली मैत्रीण होती आणि खूप एज डिफरन्स आमच्यामध्ये होता. त्यामुळे तसं काही म्हणजे असं काही डोक्यात नव्हतं, त्यांच्याही नव्हतं आणि माझ्याही नव्हतं. पण ते सहवासाने म्हणा किंवा एकमेकांच्या म्हणजे आईच्या आजारपणामुळे म्हणा की ते आम्ही एकमेकांच्या जवळ आलो असं म्हणायला हरकत नाही. अच्छा, लक्ष्मीकांत बरोबर म्हणजे लक्षाबरोबरच्या खूप लक्षात राहणाऱ्या काही गोष्टी. ॲज अ माणूस म्हणून ना तसे आम्ही ना खूप एकमेकांच्या बरोबर फार कमी राहिलो. संसार 6-7 वर्षाचा झाला, त्याच्यामध्ये 4 वर्ष तर माझी आजारपणातच गेली त्यांच्याबरोबरची. त्यामुळे असं आमचं नवरा बायकोंचं असं जे असतं ना बॉन्डिंग व्हायला पाहिजे असं खूप कमी झालं, कारण मुलं पण लहान होती त्याच वेळेला. त्यामुळे मला ना खूप जबाबदाऱ्या अंगावर एकदम पडल्या होत्या. त्यांचं आजारपण, ही दोघं लहान, माझी आजी माझ्या घरामध्ये. त्यामुळे मला ना ते असं एन्जॉय नाही करता आलं ती गोष्ट. तू एक छान डान्सर आहेस, बरोबर, आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचं नाव अभिनय इतकं ते फार छान नाचतात असंही होतं. आता खरं सांगायचं, तुझं डान्सर म्हणून काय मत होतं त्यांच्याबद्दल? होतं त्या माणसाचा रिदम सेन्स, आणि जर त्या माणसाने जिद्द, म्हणजे धमाल दे धमालमधला जो तोडा आहे किंवा एक होता विदूषकमध्ये सुद्धा त्यांनी जे डान्स केलेत ते म्हणजे त्याच्यासाठी त्यांची मेहनत आहे. म्हणजे हे सगळं ठीक आहे, टाइमपास म्हणा किंवा ते कधी कधी काही गोष्टी होतात, कधी माणूस कंटाळा करायचा, कधी कधी कंटाळा करून व्हायचं. पण जेव्हा त्या माणसाने मनावर घेतलं, त्या माणसासारखा ॲक्टर नाही. डान्स, अभिनय सगळ्याच बाबतीमध्ये एक माणूस म्हणून, एक मित्र म्हणून त्या माणसासारखा मनुष्य बघितलेला नाही आहे मी, खरंच सांगते. तुला काय आठवण येत? एवढे काय नाही आहेत, पण मला फक्त एवढं लक्षात आहे की त्यांना आम्ही हॉस्पिटलला भेटायला जायचो आणि त्यांना ओळखायचेच नाही मी, बिकॉज ते सगळं खूप त्यांचं ते डिफरन्स खूप होता त्यांच्या लुकवाईजमध्ये. आणि म्हणजे त्यांच्यासोबत मग मी नंतर असं एक आहे की मी त्यांच्याशिवाय म्हणजे मम्मी आम्हाला घेऊन जायची बाहेर, ते आजारी असायचे कधी म्हणजे जेव्हा होते, सो ते जेवायला बसायचे रूममध्ये तेव्हा मला त्यांच्यासोबतच बसायचं असायचं. पण शी वॉज लाईक नको, चल तू त्यांना जेवू दे. मग ते बोलायचे नाही, बसू दे तिला माझ्याजवळ. मग तिच्यासोबत मग मी त्यांच्यासोबत असायचो. मग मी आणि पप्पा खूप क्लोज होतो ॲक्च्युली. मग आम्ही दोघं एकटे राऊंड मारायला जायचो त्यांच्यासोबत मी खूप फिरायला जायचे स्कूलवरनं आले की, किंवा त्यांचे काही ब्लड टेस्ट रिपोर्ट्स किंवा वॉट एव्हर इट इज, लाईक कुठे खेळायला नेलं आहे, सो आम्ही दोघंच जायचो मोस्टली. अभिनय दादाचं त्याचं स्कूल टायमिंग वॉज व्हेरी डिफरंट तेव्हा, सो त्यामुळे तेवढं मला एक लक्षात आहे. अगदीच 3 वर्षाची होती ना ती, त्यामुळे तिच्याकडे तशा फार आठवणी नाही आहेत. अभिनयला पण फार आठवणी तशा नाही आहेत त्याच्याकडे. फिल्म्स बघून आणि हे बघूनच त्यांना, आणि मला असं वाटतं की तेच बरं आहे की ते जे फिल्म्समध्ये बघतात ते जे त्यांचा चेहरा आहे ना तोच त्यांच्या लक्षात राहावा, तेच मला वाटतं. हा जो त्याच्या आयुष्यातला काळ होता, तुम्ही म्हणाला 4 वर्षाचा, तो त्यांनी कसा काढला? ते कुणाला भेटायचंच नाहीत फार. ते म्हणून म्हटलं ना की लोकांना माहितीच नव्हतं ते आजारी आहेत. म्हणजे फार इंडस्ट्रीमधल्या काही लोकांना माहिती असेल, त्याच्या व्यतिरिक्त कुणालाही माहिती नव्हतं की ते फार आजारी आहेत किंवा काय. आणि त्यांना ॲक्च्युली मला असं वाटतं की त्यांनी ना ते असं सोडून दिलं होतं सगळ्या गोष्टी, की जे होईल ते होईल अशा पद्धतीने ते आपलं जगले. किंवा त्यांना माहिती होते की आपण काही फार आता राहणार नाही आहोत, पण ते शेवटपर्यंत खुश होते. म्हणजे त्यांनी असं कधीच मला जाणवू दिलं नाही की मला ना संजय खरं सांगू का, मला तो आता काळच असा धूसर झाला आहे माझ्यासाठी की मला ते आता फार आठवतच नाहीत काही गोष्टी. कारण ते ना मी जे लक्ष्मीकांत बेर्डे पाहिलेत ना मी त्याच्यामध्येच आहे. पण तो जो काळ ना मला फार आठवण्यासारखा किंवा असं नाही आहे. आणि बेसिकली मी ना आता सगळा पास्ट कम्प्लिटली माझा मागे टाकून दिला आहे की नको वाटतो मला तो. मी त्या मुलांशी पण त्या गोष्टी डिस्कस करत नाही. ते ठीक आहे ना, जे झालं बेसिकली जे झालं ना ती सगळी मी म्हणेन की मी ते सगळ्या गोष्टी एक्सेप्ट केलेल्या आहेत. मी आता काही गोष्टी स्पिरिच्युअली करते आहे, मी मेडिटेशन करते आहे, मी काही चक्रा मेडिटेशन करते, मी काही गोष्टी स्वतः प्रे करते आहे. त्याच्यामधून ना मी ह्या गोष्टी म्हणजे मी कानाला ह्या गोष्टींचा खडा लावला की आपण पास्ट विसरायचा, माफ करून टाकायचं आणि स्वतःलाही माफ करायचं.
माणसं काय करतात, आपण काय करतो, आपण ना एखादी गोष्ट विसरतो, आपण एखाद्याला माफ करतो, पण आपण स्वतःला नाही माफ करत. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की आपण स्वतःला फार कोसत असतो त्या गोष्टींच्या बाबतीमध्ये. सतत आपण त्याच्याबद्दलच विचार करत असतो की रे आपण हे असं का करलं, अरे आपण हे करायला नाही पाहिजे होतं, हे असं झालं असतं, असं झालं, असं नसतं झालं. पण हे ना ह्याच्यातून ह्या सगळ्या मी आता ज्या काही गोष्टी करते त्याच्यातून मी हे शिकले की ना माफ करून टाका, सोडून द्या आणि स्वतःला माफ करा आणि पुढे जा. पण असं नाही वाटत की काहीतरी करून ते टाळता आलं असतं तेव्हा? माझ्या हातात नव्हतं ना रे काही. जोपर्यंत तुला वाटत नाही ना त्या गोष्टी कराव्याशा, मी तुझ्या डोक्यावर बसून किती हे करून घेणार आहे. पण मी काय केलं नाही, म्हणजे मी अक्षरशः सांगते ना, म्हणजे औषध पाणीचा सोडा मी 3 वेळा मी 16 सोमवार, गुरुचरित्राची पारायणं, नवचंडीचे होम, नवरात्रीचे उपास, काय म्हणजे काय केलं नाही. म्हणजे सगळ्या बाजूने प्रयत्न केले नाही असं नाही. पण ठीक आहे, मी म्हणते ना डेस्टिनी आहे ती, त्याला आपण काही करू शकत नाही. आपण कारण इथे येऊन काही गोष्टी लिहिल्या गेलेल्या नाही आहेत, त्या ऑलरेडी सगळ्या गोष्टी लिहून आलेल्या आहेत आणि त्याला आपण फक्त फेस करायचं असतं. आपण असं म्हणायचं असतं की अरे हे असं झालं असतं, तसं झालं असतं, असं काहीही नसतं असं माझं म्हणणं आहे. की जे झालं, जे घडलं ते घडणार होतं, फक्त ते आपण एक्सेप्ट करायचं आणि पुढे चांगलं कसं आपण आणखीन जाऊ शकतो, माझ्या मुलांचं भवितव्य चांगल्या प्रकारे कसं घडवू शकतो आणि आपण लोकांच्याबद्दल किती चांगलं चिंतू शकतो जेणेकरून आपलंही चांगलं होईल, ह्या गोष्टींवर माझा आता सध्या भर आहे. मी कानाला ह्या गोष्टीचा खडा लावला आहे की मी कधीही कुणाबद्दल फार वाईट बोलत नाही. जोपर्यंत ना माझ्या स्वाभिमानाला किंवा असा त्रास होत नाही ना, तोपर्यंत मी फटकन कुणाच्या ॲग्रेसिव्ह होत नाही. मी ॲग्रेसिव्ह आहे, पण म्हणजे मी आता काही गोष्टी माझ्यामध्ये ज्या स्वभावामध्ये चेंजेस केलेले आहेत की मला ना मी भांडायला लागले की माझा आवाज प्रचंड मोठा होतो किंवा मी खूप पॅनिक होऊन बोलते किंवा मी खूप शिव्या द्यायची पहिल्यांदा. आता माझं शिव्यांचं प्रमाण तर फारच कमी झालं आहे, नाहीच जवळपास, म्हणजे मुलांना तर माहिती आहे. तर असं खूप गोष्टी माझ्यामध्ये मी आता चेंजेस करते आहे. आणि स्वभावाला औषध नसतं ओके, पण सवयींना असतं आणि त्या सवयी तुम्ही मोडायला हव्यात आणि चांगल्या गोष्टी मी आता जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करते. बरं, स्वानंदीचे आपण ऐकले, अभिनयबद्दल काय तुझा कानाला खडा आहे? अभ्यासावरनं काही कानाला खडा? अभ्यास त्याला करायला खूप, म्हणजे हिला मी कधीच सांगितलं नाही अभ्यास करायला, पण त्याला मला खूप सांगायला लागतं अभ्यास कर. म्हणजे आता झालं त्याचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट, पण त्याला मला खूप मागे लागायला लागायचं की अरे अभ्यास कर, अभ्यास कर. खूप खूप जोडे खाल्लेत त्याने त्या बाबतीमध्ये माझे. बघूया ना काय काय त्यांनी जोडे खाल्लेत ते बघूया, त्याला काय म्हणायचे बघूया. कानाला खडा लावण्यासारखे प्रसंग माझे मम्मीसोबत खूप घडलेले आहेत तसं बघायला गेलं तर. काही गमतीशीर आहेत, काही सिरियससुद्धा आहेत. तर असा एक प्रसंग मी आता सांगतो जो आता काही गमतीशीर वाटतो, पण त्यावेळेला तो खूप सिरियस होता. आणि मॅक्झिमम जे असे प्रसंग घडतात माझ्या आणि माझ्या आईमध्ये ते अभ्यासाला घेऊनच घडतात मॅक्झिमम. बाकी कशावरून कधीच काही घडत नाही आमच्यात, बट अभ्यासावरनं आमच्यामध्ये जाम प्रॉब्लेम्स लहानपणापासूनच आहेत. तर एक असा प्रसंग, मी 11वीत नुकताच मुंबईला शिफ्ट झालो होतो आणि आईनी हॉस्टेलमध्ये होतो मी 10वीपर्यंत पुण्याला, आणि त्यानंतर 11वीत मी मुंबईत आलो. तर मिठीबाई कॉलेजमध्ये होतो आणि तेव्हा मी नुकतंच इंटर कॉलेजिएट थिएटर करायला लागलो होतो आणि जाम धमाल मजा मस्ती चालू असायची. आणि मला ते आणि अभ्यास एकत्र मॅनेज काहीसं करता आलं नाही. हे आईला दिसत होतं तरी तिला असं वाटायचं की काय आपला मुलगा हुशार आहे, होईल पास, असं तिला वाटायचं, अजूनही वाटतं. तर आमची पहिली सेमिस्टर आली आणि ते इंटर कॉलेजच्या नादात मी काय अभ्यास फारसा केला नाही. आणि नंतर 10 दिवस राहिले होते तेव्हा मी पुस्तकं घेतली, पण तेव्हा काय जास्त मन करत नव्हतं अभ्यास करायचा माझं. आणि मी 6 मधल्या 5 विषयात नापास झालो आणि फक्त इंग्लिशमध्ये पास झालो. आणि मला काय असं वाटलं नव्हतं की बापरे एवढा वाईट रिझल्ट येईल. बट नंतर मग रिझल्ट आला आणि मग आई सतत विचारायची अरे काय झालं रिझल्टचं, काय झालं रिझल्टचं. तर ऑक्टोबरमध्ये रिझल्ट आलेला हे मी तिला डिसेंबरपर्यंत टाळत होतो, अगं आई नाही आला अजून, काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, हे सगळं बोलणी चालू होती माझी. फार मी तिला तंगवत होतो, मी काय तिला रिझल्ट सांगायलाच तयार नव्हतो, कारण मला इतकी भीती वाटायची आईची त्यावेळेला, अजूनही वाटते. तर मी घाबरत होतो तिला माझा रिझल्ट सांगायला. ती काय प्रकारे रिॲक्ट करेल हे मला माहिती नव्हतं, कारण तिने मला प्रॉमिस माझ्याकडनं घेतलं होतं की मी इथे मुंबईत आल्यावर अजून चांगला अभ्यास करेल, अजून चांगले मार्क्स आणेन वगैरे. पण ते काय माझ्याकडनं पहिल्या सेमिस्टरला मला करता आलं नाही.
तर मग काय करायचं तर मी 31st पर्यंत ते 31st झालं. आम्ही मुंबईच्या बाहेर गेलो सेलिब्रेट करायला. पण तोपर्यंत आईच्या डोक्यातून गेलो होतो ते. नंतर परत आलो. नंतर माझे दुसरी एक्झाम चालू होणार होती. माझ्यामध्ये युनिट टेस्ट का सेमिस्टर चालू होणार होती आणि त्याला फक्त 6 दिवस होते. आणि आईने मला सांगितलं उद्या तू प्लीज 6 वाजता उठ आणि काय अभ्यासाला लाग म्हणून. पण माझी काय झोपच पूर्ण होईना. मी 9 वाजता उठलो आणि मग आईचं जे तिकडून चालू झालं ती थेट रिझल्टवरती पोहोचली. बरं तुझ्या त्या रिझल्टचं काय झालं, आत्ताच्या आत्ता चल कॉलेजला बघूया तुझ्या त्या रिझल्टचं काय झालं. आणि मी बोलो आई नको मी असं ते रडवेला तोंड करून वगैरे आईला सांगायचा प्रयत्न करत होतो. काय आला रिझल्ट खरं सांग. मग तिने माझं कपाट वगैरे चेक केला. तिला रिझल्ट मिळाला. तिने रिझल्ट बघितला आणि तिकडून जे तिने ते एक वेगळं ॲक्शन हिरोईनचं जे तिने एक वेगळं रूप धारण केलं तिकडून ते मी आत्तापर्यंत विसरू नाही शकलो. पण तेव्हापासून मी कानाला खडा लावला की बाबा जो काही रिझल्ट माझा येईल माझ्या आईपासून मी कुठलीही गोष्ट कधीच लपवणार नाही. मग ते गर्लफ्रेंड असू किंवा कुठे बाहेर गेलो असू मित्रांसोबत किंवा काही करत असू हे मी माझ्या आईला खरं ते काय आहे ते सांगणार. बिकॉज ती ज्या प्रकारे त्या दिवशी हर्ट झाली होती मला परत तिला तसं हर्ट झालेलं बघायचं नव्हतं. पण त्यावेळेला मी तो कानाला खडा लावला की बाबा अभ्यासाच्या बाबतीत मी कधीच आईला ग्रांटेड धरणार नाही आणि मी अभ्यासाला कधी ग्रांटेड धरणार नाही. आणि आई आय लव्ह यू. तू खूप अभिमान वाटतो मला तुझा आणि तू ज्या प्रकारे आम्हाला वाढवलं आहेस मला स्वानंदीला आज आम्ही जिथे आहोत ते फक्त तुझ्यामुळे आहोत. आणि आय लव्ह यू. तू ज्या पप्पा गेल्यानंतर तू ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी हँडल केल्या एका सिंगल मदरसाठी एका सिंगल वुमनसाठी हे खूप डिफिकल्ट असतं या गोष्टी हँडल करणं. लोकांना इझी वाटतं. लोकांना वाटतं की काय लक्ष्मीकांत बेर्डेच्या फॅमिलीकडे हे असेल ते असेल. पण आपण ज्या गोष्टी फेस केल्या आहेत आपण ज्या प्रकारे स्ट्रगल करून आज इथपर्यंत पोचलो आहे हे फक्त आपल्याला माहिती आहे. अँड आय लव्ह यू. आणि तू माझी सुपर हिरो आहेस अँड यू विल ऑलवेज बी माय सुपर हिरो. लव्ह यू. कधी वाटलं होतं हा सिनेमात जाईल असं एवढा हिरो होईल आणि तो पहिल्यापासून अंदाज होताच. 3ऱ्या महिन्यामध्ये मुलं असं उपडं पडतं पालथं पडतं आणि बघतं ना TV. पहिला TV त्याने असा बघितला होता आणि त्याला ना तेव्हापासूनची गाणी पण माहिती होती. तो ना सोल्जर ते गाणं होतं. तो ना छू 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 आम्हाला आणि लक्ष्मीकांना काही कळायचं नाही की काय गाणं गातोय. छू 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 छू. मग एकदा ते गाणं रेडिओवर लागलं आणि तो गायला लागला छू छू सोल्जर. त्याच्यावरनं मग आम्हाला कळलं की हा सोल्जर गाणं गातोय. आणि त्याने पहिल्यापासून ठरवलं होतं की आपल्याला हिरो व्हायचं आहे. कुठेही शिकलेला नाही काही नाही पण ते उपजत रक्तातच आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि माझ्या मुलांबद्दल मला खूप अभिमान आहे की ती मुलं म्हणूनच जगलीत. म्हणजे उगाच वयाच्या मानाने खूप मोठीही नाही झाली. खूप मॅच्युअरली हँडल केला त्यांना सगळ्या सिच्युएशन. आणि तो म्हणाला तसं खरं आहे की आम्ही खूप वाईट परिस्थितीमधून गेलेलो आहोत. लक्ष्मीकांत गेल्यानंतर आम्ही खूप वाईट गोष्टींना तोंड दिलेलं आहे आणि त्या सगळ्यांमध्ये माझ्या मुलांनी मला खूप साथ दिली. मग ती जर नसती ना तर मी इथपर्यंत पोचूच शकले नसते. म्हणजे मी त्यांना थँक्यू म्हणते आणि माझ्या मुलांचा मी प्रचंड रिस्पेक्ट करते की मला त्यांच्याबद्दल प्रचंड रिस्पेक्ट आहे की अशी मुलं मला आहेत लाभली. त्याच्यासाठी परमेश्वराचे मी नितांत आभारी आहे की थँक्यू सो मच. आणि मला असं वाटतं की आपल्या प्रेक्षकांची सुद्धा खूप आशीर्वाद आहेत लक्ष्मीकांत बेर्डेंवरती. त्यामुळे जे काय होईल ते चांगलं होईल. निश्चित. मला असं विचारायचं आहे अजून एक आपण एक क्लिप बघणारच आहोत. त्या माणसाला सगळेच ओळखतात आणि तो अख्ख्या जगाला ओळखतो. म्हणजे माणसाचं अस्तित्व हे खरं असतं आणि त्याचा फोटो खोटा असतो. परंतु प्रत्येकाचे फोटो काढून खोट्याला खरं बनवणारा एक जो कलाकार आहे तो जो कलाकार आहे त्या कलाकाराचं नाव आहे जयवंत वाडकर. बस क्या बात आहे. हुशार विद्यार्थी भेटला की गुरुजींना काय वाटतं हे आम्हाला आज कळलं. आमच्या गुरुजींना ते समाधान कधी आम्ही मिळू दिलं नाही असं. तर त्याच्याबरोबर काय तुझी केमिस्ट्री आहे काय त्याच्याबद्दल? विजय पाटकर आणि जयवंत वाडकर हे दोन आमचे घरात फॅमिली फ्रेंड आहेत ते आणि खूप जवळची माणसं आहेत. आणि वाड्या तर जगतमित्र आहे. त्याला त्याच्या सगळ्या त्याला मी ओरडते पण त्याच्यावर चिडते पण. बघूया त्याच्यावर काय बॉम्ब फुटलाय का काय? त्याच्यावर फुटला होता पण ठीक आहे. म्हणजे तो एक मैत्रीण म्हणून तो सोडून देतो. प्रियाचा हा स्थायी स्वभाव आहे असं त्याचं म्हणणं आहे.
प्रिया म्हणजे तो सगळ्यांनाच माहिती आहे की लक्ष्मीकांत बेर्डे आणि आम्ही इतकी वर्ष एकत्र होतो तेव्हापासून प्रियाला ओळखतो. आणि प्रियासारखी अवखळ म्हणा किंवा एकदम दिलखुलास हसणं आणि बिंदास तिचं वागणं तशी मी ओळखतो प्रियाला. पण प्रिया बरोबर मी म्हणजे माझी स्वामिनी आणि स्वानंदी अभिनय हे सगळे आम्ही एकत्र असतो. आणि एकदा मी स्वानंदीला घरी बोलवलेलं होतं आणि आम्ही खूप धमाल करत होतो. मीही त्या मुलांबरोबर होतो. तुम्ही आमचे सगळे त्याचे व्हिडिओसुद्धा बघत असता. तर ते केल्यानंतर हे प्रियाला आम्ही थाप मारली होती. आणि ज्यावेळी प्रियाला ते लक्षात आलं त्यानंतर प्रियाचं जे रूप होतं की तिला आणि एक आहे की खोटं बोललेलं आवडत नाही. आणि ते जे तिचं रूप होतं आई शपथा वाड्या मला अजिबात चालणार नाही. त्यामुळे तिच्याशी ना खोटं तिला नाही चालत. त्यामुळे तिच्याशी कधीही आहे ना नीट बोलायचं असेल ना तर विचार करून बोलावं लागतो. म्हणून प्रिया कानाला खडा बाबा. ॲक्च्युली माझं म्हणणं असं असतं की कुठे बाहेर वगैरे गेले की मुलं गेली की त्यांनी एक 11:30-12च्या आत घरी यावं अशी माझी एक माफक अपेक्षा असते. पण मला माहीत नव्हतं त्या दिवशी हे मजा करतायत किंवा काय करतायत. आणि मला ना भीती वाटते आजकाल इतक्या वाईट गोष्टी घडत असतात. आणि मी ना या मुलांना नेहमी सांगत असते की तुमच्या मागे जे नाव लागलं आहे ना ते खूप मोठं आहे. की तुमच्याकडून अशी कुठली गोष्ट होऊ नये की लोकांनी तुम्हाला त्या गोष्टीसाठी जबाबदार धरावा की काय लक्ष्मीकांत बेर्डेची मुलं काय करतायत बाप काय होता आहे काय हे असं बोललेलं मला सहन होणार नाही. माणूस कधीच असं खूप चांगल्याच गोष्टी घडतील आयुष्यात असंही नाही आहे. सगळ्या चांगल्या वाईट सगळे अनुभव घेऊन आपण इथपर्यंत येतो. पण जाणून बुजून तुमच्या हातून कुठली गोष्ट होऊ नये. तुम्ही एक तुमच्यावरती जबाबदारी आहे चांगलं वागायची एक चांगला माणूस म्हणून एक चांगले कलाकार म्हणून. तर त्यामुळे माझं ते थोडंसं जरा सरकलं होतं. मी अशी नव्हते अरे कधी म्हणजे खूप मी म्हटलं ना मी खूप गुड गर्ल होते. मी कधी शिव्या दिल्या नाहीत. हां म्हणजे जे मला आवडलं नाही ते मी स्पष्ट वक्तेपणे म्हण किंवा ती गुंडगिरी म्हण मग ती मी रोखठोक बोलायची. पण ना परिस्थितीमुळे ना मी एवढी एकटी पडत गेले ना एका क्षणी की मला असं झालं की मला ना असं थोडंसं जरा व्हावं लागलं. आणि ते आता नंतर माझ्या अंगवळणी पडलं की काय इथूनच माझी सुरुवात. म्हणजे मला कुणाला असं टेकन फॉर ग्रांटेड तुम्ही मला धरू नका ह्या पद्धतीने मी वागत गेले नंतर. आणि मला ते नंतर अंगवळणी पडलं. आणि मग ते कुठेतरी मी बॉसिंग कधी कुणावर करत नाही. मी कधी कुणाला डॉमिनेट करत नाही. मला कुणी असं मी असं कुणाला अंडर एस्टिमेट करून कुणाशी असं वागत नाही. पण मला तुम्ही असं नका वागवू मग किंवा माझ्यापासून जरा 4 हात लांब राहा. त्यामुळे एक प्रकारचं नाही म्हटलं तरी कुठेतरी अलूफ लाईफ मी जगत आलेले आहे. आणि माझ्या वाईट काळामध्ये मी एवढी एकटी राहिलेली आहे ना की आता असं वाटतं की ठीक आहे ना आता जे चाललं आहे ना ते छान चाललं आहे. म्हणजे उगाच कशाला आपण कोणामध्ये घुसा कुठेतरी काहीतरी वेगळेच विषय चालू होतात. त्यापेक्षा आपण आपलं लाईफ माझी मुलं मी आम्ही छान राहतो आहोत. जे काय आहे ते आम्ही एकमेकांमध्ये शेअर करतो आहोत हेच माझ्यासाठी खूप असतं. आणि म्हणून अशा वेळेला वेळ पडली की आक्रमण हाच उत्तम बचाव. हो अगदी अगदी अगदी. आणि काही करू शकत नाही मी त्याला. पण मी डेफिनेटली म्हणजे माझी माणसं जर त्याच्यासाठी हर्ट होतच असतील तर आजपासून मी कानाला खडा लावते की मी नक्की ह्या गोष्टीचा विचार करेन आणि वागणार नाही. अच्छा पुढचा आपला भाग आहे तो माझं मत माझा खडा. हां पहिला प्रश्न जिम का बेडरूम म्हणजे व्यायाम की आराम. नाही जिम. कोण जास्त गुणी आहे अभिनय की स्वानंदी. एकच उत्तर द्यायचं आहे. गुणी म्हटलं तर स्वानंदी आहे. समजूतदार म्हटलं तर अभिनय आहे. हां आम्हाला गुणी म्हणजे पाहतो स्वानंदी. प्रिया अभिनेत्री का प्रिया डान्सर. प्रिया डान्सर. एवढे सगळे सिनेमे करून इतकी वर्ष काम करूनही डान्स माझं पहिलं प्रेम आहे. बनवा बनवी की हम आपके हैं कौन. ऑफकोर्स अशी बनवा बनवी. आवडता अभिनेता कोण सचिन पिळगावकर अशोक सराफ. अशोक सराफ. आवडते मैत्रीण कोण किशोरी शहाणे की हर हायनेस निवेदिता सराफ. अगं बाई कसा प्रश्न आहे किशोरी. या इतके वर्षाच्या आयुष्यामध्ये बालकलाकार म्हणून मुलगी म्हणून एक पत्नी म्हणून आई म्हणून एखादा असा काही प्रसंग एखादी घटना एखादी गोष्ट ज्याच्याबद्दल असं वाटतं की कानाला खडा लावते असं परत होता कामा नये.
ॲक्च्युली ज्यांच्याबद्दल बोलायचं आहे ना, मी त्यांच्याबद्दल असं वागायला नको होतं किंवा मी थोडं समजून घ्यायला पाहिजे होतं. ते कानाला खडा लावायला आता हयात नाही आहेत, पण पुढचा जन्म कधी त्यांच्या पोटी मला मिळाला तर मी डेफिनेटली म्हणेन की पप्पा आय एम सॉरी. की माझ्या वडिलांबद्दल मी आय एम सॉरी. त्यांना समजून घ्यायला खूप चुकले मी. खूप दिलदार माणूस होता, खूप छान होते ते, पण त्यांचा सक्सेस त्यांना जे पाहिजे होतं त्यांना ते लाईफमध्ये मिळालं नाही. सो ते कुठेतरी फ्रस्ट्रेशन त्यांचं होतं, पण ते मला त्या वयामध्ये नाही कळलं, ते मला समजून नाही घेता आलं. सो मी त्यांना म्हणेन पप्पा सॉरी, आय एम सॉरी, की मी तुम्हाला त्यावेळी समजून घ्यायला पाहिजे होतं. त्या आणखीन थोडे दिवस ते जगले असते माझ्यासाठी, कारण माझं कोणीच नाही राहिलं. आई वडील लक्ष्मीकांत कोणीच नाही, मी आणि माझी मुलं. आय मिस्ड हिम. सॉरी. माझ्या वडिलांवर माझं खूप प्रेम होतं, पण मला ते व्यक्त नाही करता आलं त्यांच्याबरोबर. माझ्या आईचा आजारपण आणि या सगळ्यामध्ये ते पण खूप भरडले गेले. कसं असतं ना, त्यावेळेला आज जसं ना ए बाबा हे म्हटलं जातं तसं त्यावेळेला नव्हतं. अहो पप्पा, अहो हे खूप होतं. आत्ताच्या मुली ए बाबा सांग ना तुम्हाला, हे ही जवळीक ना ती त्यावेळेला करता नाही आली मला. तो हा कुठेतरी तो डिफरन्स पडला त्यामुळे झाला. कारण माझी आई खूप लवकर गेल्यामुळे मला शेअरिंगला कोण माणूसच नव्हतं. होते ते वडील होते, पण ते त्यांचं कुठेतरी वेगळंच. मम्मी गेल्याचा तो धक्का त्यांना इतका बसला की ते थोडे सरकले आणि मग आमच्यामध्ये खूप वाद झाले. खूप मी त्यांना खूप चुकीचं समजून घेतलं. पण आता मला ते जाणवतं की मी थोडी चुकले त्यांच्या बाबतीत. म्हणजे तेही चुकले असतील, नाही असं नाही, त्यांच्याही काही चुका झाल्या, पण मी त्यांना माफ करून टाकलं. त्यांनीही मला माफ करावं. तुम्ही दोघे इथे आलात तर झी मराठीकडून एक छोटीशी प्रेमाची भेट. आज प्रिया इथे आली तिच्या मुलीबरोबर, स्वानंदीबरोबर. आनंदाने मनमोकळेपणाने त्यांनी लावलेले कानाचे खडे सांगितले आणि त्यांच्याविषयी इतरांनी लावलेले कानाचे खडे पण फार सहजतेने फोडले. मला कौतुक या गोष्टीचं वाटतं की आमच्या या क्षेत्राविषयी अनेकांच्या मनात समज आहेत, गैरसमज आहेत, पण ते असं म्हणाले की मला एक स्त्री म्हणून या क्षेत्रात सुरक्षित वाटतं आणि म्हणूनच मी माझ्या मुलांना या क्षेत्रात काम करायची मोकळीक दिली. त्यांच्या अनुभवातून आलेल्या या मतांचा आपण आदर करूया, त्यांना शुभेच्छा देऊया, त्यांच्या मुलीला शुभेच्छा देऊया आणि इथेच थांबूया आजच्या भागात आणि परत भेटूया पार्ले बेक्समिथ मारी सह प्रस्तुत कानाला खडा, को पॉवर्ड बाय वॅसलीन, स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू.